जामनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा JBN महाराष्ट्र। नमस्कार, मी मीनल चौधरी। पाहूया काही ठळक वृत्त। जामनेर तालुक्यातील कुंभारी बुद्रुक येथे विद्यार्थ्यांना रोजच्या प्रवासाचा मोठा त्रास सहन करावा लागत असल्याने अखेर विद्यार्थ्यांनी बोंबामारो आंदोलन सुरू केले। कुंभारी ते तोंडापूर या 4 किलोमीटरच्या अंतरावर जाण्यासाठी बस सेवा उपलब्ध नसल्याने विद्यार्थ्यांमध्ये तीव्र नाराजी दिसून येते। या आंदोलनाचे नेतृत्व राष्ट्रीय समाज पक्षाचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर साळवे यांनी केले। त्यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी बस सेवा तातडीने सुरू करण्याची मागणी केली आहे। दररोज जवळपास 200 विद्यार्थी शाळेत जाण्यासाठी पायी प्रवास करतात। उन्हातान्हात आणि पावसात प्रवास करताना विद्यार्थ्यांना खूप त्रास सहन करावा लागत आहे। विशेष म्हणजे ही समस्या महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा तथा आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांच्या मतदारसंघात उद्भवली आहे। या समस्येचा पाठपुरावा करत प्रभाकर साळवे यांनी विद्यार्थ्यांसह जामनेर आगार प्रमुखांना लेखी अर्ज सादर केला आहे। विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा आणि शिक्षणाच्या दृष्टीने तात्काळ बससेवा सुरू करावी अशी ठाम मागणी या अर्जात करण्यात आली आहे। या ठिकाणी हे विद्यार्थी आमचे कुंभारी गावचे गेल्या 2 वर्षापासून तोंडापूर ते कुंभारी पायी जातात, परंतु गाडी आजपर्यंत आपल्याला चालू झालेली नाही। इतक्या मुली आहे, तिकडे मागे मुली बसलेल्या आहे। एक मुलगी रिक्षातून पडली, मागे कोण पडली होती? नम्रता रिक्षामधून पडली, खाली खरं म्हटलं तर ॲक्सिडेंट झाला त्या दिवशी। बरं झालं कमी जास्त लागलं नाही। या जे डेपो मॅनेजर आहे जामनेरचे आगार प्रमुख, त्यांना कमीत कमी 10 वेळेस निवेदन देऊन झालेले आहे, परंतु आजपर्यंत कोणतीही बसची सुविधा लेकरांसाठी झालेली नाही आहे। आज आम्ही सर्व पायी निघालेलो आहे। ही औपचारिक म्हणजे त्यांना ही सूचना या माध्यमातून आम्ही काही या ठिकाणी आंदोलनासाठी आलेलो नाही आहे, परंतु जर या 2 दिवसामध्ये बस चालू नाही झाली तर निश्चितच या ठिकाणी मोठं विद्यार्थ्याच्या माध्यमातून आंदोलन होणार आहे ना? बोंबा कोणाच्या नावाने मारायचे आपल्याला? खरं म्हटलं तर परिवहन मंत्री आणि डेपो मॅनेजर यांच्या नावाने बोंबलत आहे। हे त्यांचं म्हणणं आहे आणि हे रास्ता आहे, कारण जपान सारख्या ठिकाणी एका विद्यार्थ्यांसाठी ट्रेन जाऊ शकते आणि भारत महासत्ता बनायला चालला, परंतु इतक्या विद्यार्थ्यांसाठी म्हणजे देशाचं भविष्य खरं म्हटलं तर आणि यांच्यासाठी बस नाही। शोकांतिक काय आहे की हे सरकार आलं तेव्हापासून फक्त मोठ्या मोठ्या गप्पा गोष्टी आहे आणि हे जे उद्याचं भविष्य आहे यांच्यासाठी कोणत्याही प्रकारच्या सुविधा नाही आहे। बहिणींसाठी अर्ध तिकीट केलं होतं, ते पण बंद केलं। परिवहन खातं हे मला असं वाटतं हे फक्त खातंच आहे, पण जातं नाही किंवा देत नाही, काही फक्त खाण्याचंच काम हे या ठिकाणी करत आहे। तर ही आमची या ठिकाणी या माध्यमातून ही पूर्वसूचना आम्ही या प्रशासनाला आणि शासनाला या दोघांना देतोय। या जर 2 दिवसात बस चालू झाली तर ठीक, नाहीतर या ठिकाणी खूप मोठं म्हणजे आमच्या गावाहून जर आम्हाला बस नाही तर कोणतीही बस जाणार नाही का? आम्हाला जर बस नाही तर कोणतीही बस जाणार मांडवा कामावर इथे बस पुरे सुरू आहे, पण आमच्या गावाला बस का सुरू नाही? आमच्या रिक्षातून वापर करतात, दररोज पाय येतात। आमच्या रिक्षातून 2-3 मुली पडल्या, त्यांना बरीचशी जखम झालेली आहे। आमच्या गावाला 2-3 वर्ष झाले पण बस नाही। रस्त्याने दारुडेर लोक वापरतात व रिक्षा चांगली चालवत नाही, पण रस्ता बी खराब आहे। दारुडे लोकांचा प्रवास खूप जास्त आहे।
पण आमच्या गावाला कधी बस सुरू झाली नाही. आम्ही आमच्या गावात आंदोलन करू झाले, पण आमच्या गावाला बस नाही. आमच्या मुली काही रिक्षातून 2-3 पुरी पडल्या, त्यांना बरेचसे जखम झालेले आहे. आमच्या गावात कधी बस चालू झाली नाही. आमच्या गावात कोणतीही बस जाणार नाही. आम्ही बसची तोडफोड करणार. अजून पायी येतो, कधी कधी रिक्षा येतो. तर आम्ही 2-3दा आमच्या शाळेच्या 2-3 मुली पडल्या होत्या. तर आम्ही एखाद्या रिक्षात येत होतो, आम्ही लटकून येत होतो. तर आम्हाला 2 दिवसात बस जर नाही लागली तर आम्ही बस आमच्या गावाहून एकही जाऊ देणार नाही. या बातमी इथेच थांबूया. ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा. तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोअरवरील JBN न्यूज ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा. नमस्कार.